नमस्कार विद्यार्थी मित्र हो. कालच्या व्हिडिओनंतर आज पुढचा व्हिडिओ आपण सुरू करतोय. त्याच्यापूर्वी तुमच्या स्क्रीनवर समोर एक प्रश्न दिसत आहे तुम्हाला. त्या प्रश्नाची थोडीशी चर्चा आपण करूया. पहा, रामचे घड्याळ दर तासाला 10 सेकंद पुढे जाते. बघा, रामचे भिंतीवर घड्याळ असेल घरामध्ये, अदरवाईज त्याच्या हातामध्ये घड्याळ असेल. तर रामची जी घड्याळ आहे, मग ते रामचे घड्याळ म्हटल्यानंतर ते आय थिंक आपल्याला समजून घेण्यासारखंच नाही, ते घड्याळ त्याच्या हातामध्ये असेल. तर रामचे घड्याळ दर तासाला 10 सेकंद पुढे जाते. तर मंगळवारी सकाळी 8 वाजता घड्याळ बरोबर लावले तर शनिवारी सकाळी 8 वाजेपर्यंत त्याच्या घड्याळात किती वाजले असतील. बघा, प्रश्न जर पुन्हा व्यवस्थित तुम्ही वाचून घेतला तरच तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर व्यवस्थितरित्या सोडवता येईल. ठीक आहे, या ठिकाणी आता आपण मांडणी करूया. बघा, रामचे घड्याळ दर तासाला 10 सेकंद पुढे जाते. पण कधी चेक करायचं आहे आपल्याला? तर मंगळवारी सकाळी 8 वाजता बरोबर लावले तर शनिवारी सकाळी 8 वाजता चेक करायचं आहे. मग आपण एक थोडंसं असं करूया, मंगळवार ते शनिवार किती झाले? बघा, मंगळवार ते बुधवार, बुधवार ते गुरुवार, गुरुवार ते शुक्रवार, शुक्रवार ते शनिवार, बरोबर 4 दिवस झाले. 4 दिवस बरोबर ना. मंगळवार ते बुधवार, बुधवार ते गुरुवार, गुरुवार ते शुक्रवार आणि शुक्रवार ते शनिवार, असे 4 दिवस झाले. दिवसाचे 24 तास. एका दिवसाला 24 तास असतात ना, एका दिवसात 24 तास असतात. मग 24 तास, मग म्हणून 24 गुणिले 4 दिवस किती उत्तर येणार आहे? 2496 तास झाले. बघा काय केलं आपण. रामचे घड्याळ दर तासाला 10 सेकंद पुढे जाते. मंगळवारी सकाळी 8 वाजता जर ते बरोबर लावलं असेल आणि शनिवारी सकाळी 8 वाजता जर ते चेक केले तर आपण चेक करण्याचा कालावधी आहे शनिवारी सकाळी 8 वाजता. मग बघा, मंगळवार ते शनिवार 4 दिवस होतात, दिवसाचे 24 तास. अशा प्रकारे 24 गुणिले 4 दिवस केले, असे 96 तास आले. ठीक आहे, आता 96 तास गुणले 10 सेकंद. बघा, 96 तास गुणले 10 सेकंद, याचं जर कॅल्क्युलेशन आपण केलं तर 960 सेकंद आले. म्हणजे घड्याळ त्या 4 दिवसात 960 सेकंद पुढे जाते. मग आपण काय करूया, 960 सेकंद भागिले 60 करू. उत्तर काय येणार आहे? बघा, शून्याला शून्य गेले, 6 एके 6, 6 एके 6, राहिले किती? 7, 8, 9, 3 राहिले. 3 आणि 6 36 झाले. किती करणार आपण? 6 6 36, म्हणजे उत्तर येणार आहे 16 मिनिटे. आपण 960 सेकंदाला 60नेच का भागलं? कारण एका तासाला 60 मिनिटे, बरोबर, म्हणून आपण 60ने भागलं तर उत्तर आलं 16 मिनिटे. मग आपण करूया, शनिवारी आपण जे घड्याळ चेक करणार आहे तेव्हा 8 वाजता चेक करणार आहे ना, त्याच्यामध्ये 16 मिनिटे अधिक करू आपण. काय होणार आहे? तो 8 वाजून 16 मिनिटे झालेली असणार आहेत. बघा, लक्षात येते का तुम्हाला? मी पुन्हा एकदा तुम्हाला एक्सप्लेन करतो, थोडंसं लक्ष द्या आपण एक्सप्लेन करताना. ठीक आहे, आता मी एक्सप्लेन करतो, त्याकडे लक्ष द्या बरं का. रामचे घड्याळ दर तासाला 10 सेकंद पुढे जाते. मंगळवारी सकाळी 8 वाजता घड्याळ बरोबर लावले तर
तर शनिवारी सकाळी 8 वाजेपर्यंत त्या घड्याळात किती वाजले असतील, असा हा आपला प्रश्न आहे. ठीक आहे. अशा प्रश्नात आपण चर्चा करताना खाली विचार करूया उत्तराचा. मंगळवारी सकाळी 8 वाजता बरोबर लावलं आहे आणि दर तासाला 10 सेकंद पुढे जाते आणि शनिवारी सकाळी 8 वाजता चेक करणार आहे, म्हणजे मंगळवार ते शनिवारपर्यंत 4 दिवस होतात. बरोबर. जर आपण दिवसाला 24 तास पकडले, म्हणजे दिवसाचे 24 तास असतात, तर 24 गुणिले 4 का करतोय, 4 दिवस. उत्तर येणार आहे 96 तास. आता या 96 तासाला किती सेकंद, 96 गुणिले 10 सेकंद, कारण 10 सेकंद पुढे जातं, असं उत्तर येणार आहे 960 सेकंद. आपल्याला सेकंदात उत्तर नको आहे, तर 960 भागिले इथं काय केलं आपण, 60 केलं, कारण एका तासाला 60 मिनिटे. याचा भागाकार केल्यानंतर उत्तर येणार आहे 16 मिनिटे. मग शनिवारी सकाळी 8 वाजता आपण चेक करणार होतो ना, त्यामध्ये 16 मिनिटे अधिक करू, म्हणजे उत्तर येणार आहे 8 वाजून 16 मिनिटे. याचा अर्थ रामचे घड्याळ जर दर तासाला 10 सेकंद पुढे जात असेल, तर मंगळवारी सकाळी 8 वाजता ते घड्याळ बरोबर लावले, तर शनिवारी सकाळी 8 वाजता ते घड्याळ 8 वाजून 16 मिनिटे झालेले असणार आहेत, म्हणजे 16 मिनिटे ते पुढे गेलेले असणार आहे. मला अशी अपेक्षा बाळगतो की हे प्रश्नाचं उत्तर तुम्हाला समजलं असेल. त्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. ठीक आहे. पहा पुढच्या प्रश्नामध्ये चला पुढचा प्रश्न वाचूया आणि मग आपण उत्तराकडे वळू. एक घड्याळ प्रत्येक अर्ध्या तासाला 1 वेळा आणि जितके वाजले असतील तितक्या वेळा टोल पडतात. म्हणजे एखाद्या घड्याळामध्ये प्रत्येक अर्ध्या तासाला 1 वेळा आणि जितके वाजले असतील, बघा, प्रत्येक अर्ध्या तासाला 1 वेळा आणि जितके वाजले असतील तितक्या वेळा. ह्या शब्दांच्याकडे थोडंसं लक्ष द्या बरं का. शब्द कुठले आहेत, प्रत्येक अर्ध्या तासाला 1 वेळा आणि जितके वाजले असतील तितक्या वेळा टोल पडतात त्या घड्याळामध्ये. तर त्या घड्याळात टोल पडण्यास सकाळी 8 वाजता सुरुवात झाली, तर दुपारी 2:30 वाजतापर्यंत किती टोल पडतील, यावर यांनी चर्चा केलेली आहे, प्रश्न विचारलेला आहे आपल्याला. चला आता या प्रश्नाची चर्चा झालेली आहे. आता आपण काय करू, हा प्रश्न सोडवायला घेऊया. चला सकाळी 8, बघा पहिला एक काम करू, प्रत्येक अर्ध्या तासाचं थोडंसं नंतर काढू. 8 वाजल्यापासून, सकाळी 8 वाजल्यापासून 2:30 वाजेपर्यंत. चला 8 वाजून नंतर मग 9 वाजले, नंतर 10 वाजले, नंतर 11 वाजले, नंतर 12 वाजले, नंतर 1 वाजला आणि नंतर 2 वाजले. त्यांनी 2:30 वाजता विचारले आपल्याला, पण प्रश्न बघा काय मी विचार करतोय. सकाळी 8 वाजता सुरुवात झाली, दुपारी 2:30 वाजेपर्यंत किती टोल पडतील, त्याच्यापूर्वी जितके वाजले असतील तितके विचार करतोय. म्हणजे जितके वाजले म्हणजे 8 वाजले, 9 वाजले, 10 वाजले, 11 वाजले की 11 टोल, 12 वाजले की 12 टोल, 1 वाजला की 1 टोल, 2 वाजले की 2 टोल. हा त्यांचा प्रश्नाचा अर्थ आहे. म्हणजे जितके वाजले असतील तितके टोल, म्हणजे 8 वाजले असतील तर 8 टोल, 9 वाजले असतील तर 9 टोल, असं या सर्वांची जितके वाजले असतील त्यांची जर बेरीज केली तर यांची बेरीज येते 53. बघा 8 अधिक 9 अधिक 10 अधिक 11 अधिक 12 अधिक 1 अधिक 2 यांची जर तुम्ही बेरीज केली तर ती बेरीज येते 53. हे झालं जितके वाजले असतील तितके. आणि प्रत्येक अर्ध्या तासाला एक टोल पडणार आहे, याचा अर्थ 8:30 वाजता एक टोल पडणार आहे, त्यानंतर 9:30 वाजता एक टोल पडणार आहे, कारण 9 वाजता 9 टोल पडणारच ना. त्यानंतर 10:30 वाजता एक टोल पडणार आहे, त्यानंतर 11:30 वाजता एक टोल पडणार आहे, 12:30 वाजता एक, 1:30 वाजता एक आणि 2:30 वाजेपर्यंत मोजायचे आहेत, म्हणजे 2:30 वाजता. याचा अर्थ यावेळेला प्रत्येक वेळेला एक एक टोल पडणार आहे बरं का. इथे 2-2 नाही, जितके वाजले असतील ते झाले वरचे आपल्याला हे, पण आता इथे एक एक टोल पडणार आहे.
इथे एक एक टोल पडणार आहे, तर टोल किती पडणार हो? 1 2 3 4 5 6 7 7 टोल पडणार आहेत. मग वरचे 53 टोल अधिक 7 टोल, अशी टोल किती होणार आहेत बघा, विचार करा. 60 टोल होणार आहेत. हे झालं आपल्या प्रश्नाचं उत्तर. समजलं का? ठीक आहे. म्हणजे मी अपेक्षा बाळगतो, हे प्रश्नाचं उत्तर सोपं आहे, अगदी काय इतकं डीपमध्ये आपल्याला जायची गरज नाही, हे तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे, आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. चला, या प्रश्नामध्ये बघा, एक घड्याळ प्रत्येक तासाला 10 मिनिटे मागे पडते. बघा प्रश्न काळजीपूर्वक वाचत जा. एक घड्याळ प्रत्येक तासाला 10 मिनिटे मागे पडते. जर ते 2 वाजता बरोबर लावले तर 1 तासानंतर तास काट्यातील कोन किती अंशाचा होईल. बघा या ठिकाणी प्रश्न असा विचारलेला आहे की एकाच प्रश्नामध्ये 2 प्रश्न ॲड केलेले आहेत. चला आपण चर्चा करूया, चर्चा करून सोडूया आपल्यात. एक घड्याळ प्रत्येक तासाला 10 मिनिटे मागे पडते. एक घड्याळ प्रत्येक तासाला 10 मिनिटे मागे पडते. जर ते 2 वाजता बरोबर लावले तर एका तासानंतर, म्हणजे सोपं गणित आहे, 2 वाजता बरोबर लावले, एका तासानंतर म्हणजे किती होणार हो? एका तासानंतर म्हणजे किती होणार? 1 तास त्यात ॲड करूया आपण, 3 वाजणार ना. आणि 10 मिनिटं मागे पडते. मागे पडते नंतर म्हटल्यानंतर काय करतोय? वजा 10 करतोय. वजा 10 केल्यानंतर किती राहणार आहे? 2 वाजून 50 मिनिटे. आता हा त्यांना उत्तर अपेक्षित नको आहे. त्यांना काय अपेक्षित आहे बघा, पाहिजे आपल्याला कडून बघा. एक घड्याळ प्रत्येक तासाला 10 मिनिटं मागे पडते. जर ते 2 वाजता बरोबर लावले, एका तासानंतर तपासले, म्हणजे 2 वाजता बरोबर लावले, 1 तासानंतर 3 वाजणार आहेत ना, 10 मिनिटं मागं पडणार आहे, याचा अर्थ 2:30 वाजलेले असणार आहेत. 2 वाजून 30 मिनिटं झालेले असणार आहेत. यावेळेला तास काटा, जर मागचे व्हिडिओ तुम्ही आपले पाहिले असतील तर तास काटा आणि मिनिट काटा, तास काटा असणार आहे 2च्या पुढे, थोडंसं 2 वाजून गेलेले असणार आहेत, म्हणजे 2च्या पुढे, आणि 50 मिनिटे. मिनिट काटा असणार आहे 50 मिनिटावर, बरोबर. म्हणजे ज्या वेळेला डोळ्यासमोर तुम्ही घरात घड्याळ जर समोर असेल तर डोळ्यासमोर घेऊ शकता की 2 वाजून 50 मिनिटं झाल्यानंतर जी काट्यांची अवस्था असते, तास काटा आणि मिनिट काटा, या ज्या काट्यांची अवस्था असते, काटे कुठे असतात बघा, 2 वाजून गेल्यानंतर काटा कुठं असतो? तो तास काटा, आणि मिनिट काटा 50वर असतो, 50 मिनिटावर. ह्या ज्या काट्यांची अवस्था आहे याच्यामध्ये जो कोन तयार होतो, अँगल तयार होतो, त्या काट्यातील कोन किती अंशाचा असतो, असा प्रश्न विचारला ते. चला, त्यासाठी मी तुम्हाला ट्रिक सांगितली होती, त्यासाठी ट्रिक वापरायची आहे. जर 2 काट्यातील अंशात्मक माप आपल्याला काढायचं असेल तर अंशात्मक माप काढण्यासाठी अंशात्मक कोन काढायचं ना, अंशात्मक कोनाचं माप काढायचं आहे. त्याचं सूत्र दिलं होतं मी, तास गुणिले 30 वजा 11/2 गुणिले मिनिटे. बघा, तास गुणिले 30 वजा 11/2 गुणिले मिनिटे असं दिलं होतं. तास किती झालेत आता इथे बघा, ह्या प्रश्न वाक्याकडे 2 तास झालेत, गुणिले 30 वजा 11/2 गुणिले मिनिटे किती झालेत? 50 झालं. 2 वाजले होते आणि 50 मिनिटं झाली ते ना, हेच फक्त घेतलेलं आहे. बाकीच्या सूत्रामध्ये सगळ्या गोष्टी आहेत आपल्या. चला सोडूया. 2 गुणिले 30 किती येणार? 30 दुनी 60 येणार. आता इकडे 2 50ला भागूया, 25 येणार आहे, आणि 11 गुणिले 25 किती येणार आहे हो? 275. बघा करून बघा गुणाकार, जरा तुम्हाला चुकलं असं वाटत असेल तर करून बघा. पुन्हा सांगतो, तास अंशात्मक कोन काढतोय आपण, 2 वाजून 50 मिनिटं झालेली आहेत, त्याच्या अंशात्मक कोन काढतोय. त्यामध्ये सूत्र होतं, कृती होती तास गुणिले 30 वजा 11/2 गुणिले मिनिटे. ठीक आहे. आता हे आपण यामध्ये काय ॲड करतोय? 2 वाजले होते म्हणून 2 तास केले, गुणले 30 केले, वजा 11/2 गुणले मिनिटे 50 मिनिटे. या 2 गोष्टी आत्ता ज्या प्रश्नाच्या उत्तरातून आपण काढलेल्या आहेत त्यातून केलं. ठीक आहे.
त्यानंतर आपण काय सोडवलं, इथं 2 भागिले, बघा इकडे 2 भागिले, ह्या 2ने 50ला भागलो, उत्तर येणार आहे 25. बे 2 4, राहिला 1, 1 आणि 0 10 झाले, बे 5 10. ठीक आहे, म्हणजे आपण इथं जरा पाहिलं तर एक थोडं स्टेप आपण मागं जाऊ, म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल. इथे थोडंसं मी इरेज करतो, म्हणजे सोडवायला मलाही सोपं जाईल आणि तुम्हाला समजायलाही सोपं जाईल. या ठिकाणी मी काय करतोय बघा, पुन्हा मांडणी करतो. 2 गुणिले 30 इथं आहेच, वजा 11 गुणिले 25 शिल्लक राहिले. ठीक आहे, आता तुम्हाला समजलं असेल. आता 2 गुणिले 30, 30 दोन्ही 60 आले, वजा 11 गुणिले 25 किती आले हो, गुणाकार. 11 गुणिले 25चा गुणाकार आता तुम्ही केला असेल, मी सांगितल्याप्रमाणे 275 आला. आता 275 लहानातून मोठं गेलं असं काय विचार करू नका. 275 मधून 60 गेले, उत्तर येणार आहे 215 अंश. आता या ठिकाणी अनेक विचार आपल्याला करावा लागणार आहे की तुम्ही या आपल्या चॅनलवरचे मागचे जर व्हिडिओ ओळीने पाहिले असतील तर तुम्हाला या सगळ्या क्लुप्त्या कळत जाणार आहेत. सुरुवातीला या गणितासाठी सुरुवातीची ही जी तुम्हाला मी क्लुप्ती दाखवली ती उपयोगाला पडणार आहे. ठीक आहे, त्यानंतर अंशात्मक कोन कसा काढायचा असतो हे पहिले 2 व्हिडिओ तुम्हाला पाहावे लागतील. त्यासाठी हे सूत्र आत्ता मी सांगितलेच तुम्हाला, अंशात्मक कोन काढायचं आहे. पण हे उत्तर नाही बरं का, 215 हे उत्तर नाही आहे, कारण 215 उत्तर येण्यासाठी आलेलं आहे. त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, जर तुमचं अंशात्मक कोन काढत असाल आणि तुमचं उत्तर जर 180 अंशापेक्षा जास्त येत असेल तर काय करायचं, 360 मधून 215 जे आलेलं उत्तर आहे ते वजा करायचं. खरं उत्तर येणार आहे 145 अंश आणि हेच तुमच्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे, गॅरंटेड. हा जो प्रश्न आता तुम्ही समजून घेतला त्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे 145 अंश. कारण उत्तर 215 आलं आणि ते उत्तर 180 अंशापेक्षा जास्त आहे. त्यामुळे 360 जे वर्तुळाचं क्षेत्रफळ असतं 360 म्हणजे काटे वर्तुळाकार गतीमध्ये फिरतात ते 360 अंशात फिरतात. मग 360 मधून 215 वजा केले, जे उत्तर आलं 145 अंश. हेच तुमच्या या प्रश्नाचं उत्तर आहे. म्हणजे एक घड्याळ प्रत्येक तासाला 10 मिनिटं मागे पडते. जर ते 2 वाचा बरोबर लावले असेल तर 1 तासानंतर तास काठीतील कोन किती अंशाचा कोन होईल, त्यावेळेला ते उत्तर असणार आहे 145 अंश आणि हेच तुमच्या त्या प्रश्नाचं उत्तर असेल. ठीक आहे, अपेक्षा बाळगतो की हे तुम्हाला उत्तर समजलं असेल. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जातो. जर तुम्हाला हे समजलं नसेल तर तुम्ही मला रिप्लाय द्या कॉमेंटमध्ये. मी तुम्हाला ही एखादी गणित ती पुन्हा ते प्रकरण मी प्रकरण म्हणण्यापेक्षा ते गणित मी तुम्हाला पुन्हा सांगू शकतो, समजावून सांगू शकतो. त्यामुळं कमेंट बॉक्समध्ये मला रिप्लाय द्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं चॅनल सबस्क्राईब करा, कारण अशा प्रकारचे बरेचसे क्लुप्त्या आपल्याकडे आहेत मित्रांनो. आत्ताच नाही तर भविष्य काळात तुम्ही परत चॅनल शोधत बसणार कुठे. चॅनल शोधत बसण्यापेक्षा तुम्हाला चॅनल आपोआप प्राप्त होणार आहे तुमच्या यूट्यूब चॅनलवर आणि जे काय आपण व्हिडिओ टाकणार आहे ते तुम्हाला मेसेज येत राहणार आहेत. तेव्हा बऱ्याचशा क्लुप्ती तुम्हाला शिकता येणार आहेत, आत्ताच नाही भविष्य काळात सुद्धा. ठीक आहे, त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जातोय आपण, 14 नंबरचा प्रश्न. कारण मागच्या तासाला आपण 10 प्रश्न घेतले, आपण पुढच्या प्रश्नाकडे जातोय. आता आपण पाहतोय 14 नंबरचा प्रश्न. ठीक आहे, 14 बघा, थोडासा मनोरंजक प्रश्न आहे बरं का. आत्ता 14वा जो प्रश्न आहे, जरा तुम्ही समोर वाचत असाल तर फार मनोरंजक प्रश्न आहे. समजा तुमच्यासमोर 3 घड्याळ आहे आणि 3 घड्याळांचे अलार्म आहेत 5 PM वेळेनंतर क्रमागत 5 वाजल्यानंतर, म्हणजे संध्याकाळचे 5 वाजलेत, 3 घड्याळे आहेत अलार्म वाजणारी आणि संध्याकाळी 5 वेळेनंतर वाजल्यानंतर क्रमागत, म्हणजे पहिलं घड्याळ जे आहे ते 8 मिनिटानंतर, दुसरं घड्याळ 12 मिनिटानंतर, तिसरं घड्याळ 20 मिनिटानंतर वाजतात, म्हणजे अलार्म वाजतो त्यामध्ये. तर तिन्ही घड्याळात पुन्हा एकदाच कोणत्या वेळेत अलार्म होईल. बघा 3 घड्याळ आहेत, 3 घड्याळ अलार्मचे आहेत, म्हणजे घंटा वाजणारे आहेत, अलार्म लावताना तुम्ही तशा अलार्म वाजणारे आहेत. आता संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत आणि 5 वाजल्यानंतर त्या तिन्ही घड्याळामध्ये क्रमागत, म्हणजे क्रमाने, पहिलं घड्याळ, दुसरं घड्याळ, तिसरं घड्याळ
घड्याळ, अशा 3 घड्याळामध्ये क्रमागत 8 मिनिटानंतर, 12 मिनिटानंतर, 20 मिनिटानंतर ते घड्याळ वाजत असतात. पहिलं घड्याळ क्रमाने 8 मिनिटानंतर वाजतं, दुसरं घड्याळ क्रमाने 12 मिनिटानंतर वाजतं, तिसरं घड्याळ क्रमाने 20 मिनिटानंतर वाजतं. पण त्यांना आपल्याकडनं काय अपेक्षित आहे की तिन्ही घड्याळात पुन्हा एकदाच कोणत्या वेळेत अलार्म होईल, किती वाजता अलार्म होईल, तिन्ही घड्याळ एकदम वाजली पाहिजे. बरोबर. तर विचार करूया. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, 8, बघा काय करावं लागेल, 8, 12 आणि 20 यांचा काढावा लागेल लसावी. चला लसावी काढून घेऊया. लसावी काढण्याची एक ट्रिक तुम्हाला माहीत असेल. आपण उभ्या पद्धतीने काढू शकतो. इथं मी काही रकाने मांडतो या ठिकाणी. बघा 8, 12 आणि 20 यांचा आपल्याला लसावी काढायचा आहे. चला या तिन्ही संख्यांना एका छोट्यातल्या छोट्या संख्येने कोणता भाग जातो, तर 2 जातो. चला मी 2 भाग लावतो. त्यासाठी थोडासा पेनचा वापर मी बदलतो. पहिला बेनं भाग लावतो, म्हणून बेनं भाग लावतोय. बे चोक 8, पुढं बे सख्ख 12, बेन 10 20. चला बेचा भाग लावून झाला. आता कोणाचा भाग लावूया, आता भाग लावूया आपण परत 2चा लागतोय, बेनं भाग लावूया. बे 2 4, बे 3 6, बे 5 10. ठीक आहे. आता पुन्हा आम्ही काय करणार, ट्रिक वापरणार आहे. बेनच भाग लावतोय, कारण पहिल्या संख्येच्या बेला माझा भाग लागतो ना, बे के बे. इथं भाग लागत नाही आहे 3 आणि 5 ठिकाणी, त्यामुळे 3 आणि 5 मी आहे ते सुधरून घेतोय. पुढे परत मी 3 भाग लावतो. हे 1 आहे ते सुधरून घेतो. 3 1 3, 5 पुन्हा मी आहे ते सुधरून घेतो. आणि त्याच्या पुढच्या पायरीमध्ये 1 1 5 1 5. तुम्हाला समजलं असेल मी कशा प्रकारे भागलो. ज्या वेळेला ज्या संख्येनं पहिल्यांदा मी पाहिलं की तिन्ही संख्यांना कशा भाग लावतो, दुसऱ्यांदा सुद्धा तिन्ही संख्यांना कशाने भाग लावतो, तिसऱ्यांदा भाग तिन्ही संख्यांना लागत नाही, यासाठी मी एक एक क्रमाने संख्या संपवल्या असं म्हणायला हरकत नाही, भाग लावत गेलो. आता माझ्याकडे जो लसावी आलेला आहे बघा, तो कसा असणार आहे बघूया आपण. तर कॉमन असणार आहे माझ्याकडे 8 व 12 मध्ये, 8 आणि 12 मध्ये काय काय असणार आहे, 2 आणि 2चा भाग जाणार आहे, कॉमन असणार आहे. चेक करू शकता तुम्ही. किंवा ह्यासाठी अनेक ट्रिक आहे, ती वापरू शकता तुम्ही. एक सोपी ट्रिक सांगतो तुम्हाला मी, ती वापरू शकता. एरेज करून टाकूया आपण इथं. मी इरेज केलेला आहे. इथं सोपी ट्रिक सांगतो तुम्हाला मी. तिन्ही संख्यांचा लसाव येणार आहे बघा. इथं तुम्हाला लक्षात येते का बघा, जे अवयव पडलेले आहेत या सगळ्यांचा आपण गुणाकार करूया. 2 गुणले 2 गुणले 2 गुणले 3 गुणले 5 करून तर बघूया आपण काय होतं. ठीक आहे. 5 त्रिक 15, 15 दुनी 30, 30 दुनी 60 आणि 60 दुनी 120. पहा 5 त्रिक 15, 15 दुनी 30, 30 दुनी 60, 60 दुनी 120. म्हणजे यांचा लसावी असणार आहे 120. ठीक आहे. या आलेल्या लसावीला, हा 120 लसावी आला, त्याला मी 60 मिनिटांनी भागतो. 60 1 60, 60 दोन्ही 120. उत्तर येणार आहे 2 तास. कारण एका तासात 60 मिनिटं असतात, म्हणून मी 60ने भागलो ना. म्हणजे 5 वाजता जो अलार्म वाजलेला होता पहिल्यांदा, त्याच्यामध्ये 2 तास अधिक करतो, बरोबर 7 वाजता. पुढचा जो अलार्म तिन्ही घड्याळामध्ये एकदम वाजणार आहे तो 7 वाजता वाजणार आहे मित्रांनो. बघा, तिन्ही घड्याळांचे अलार्म 5 वाजता आपण वाजले आणि नंतर क्रमागत पहिल्या घड्याळामध्ये 8 मिनिटानंतर, दुसऱ्या घड्याळामध्ये 12 मिनिटानंतर, तिसऱ्या घड्याळामध्ये 20 मिनिटानंतर हे अलार्म वाजतात. तर त्यांनी आपल्याला प्रश्न विचारला होता, तर तिन्ही घड्याळामध्ये पुन्हा एकदाच कोणत्या वेळेला अलार्म वाजतील
यासाठी आपण काय केलं, इथं पहा काय काय केलं आपण. लसावी काढून घेतला. 8, 12 आणि 20चा लसावी काढून घेतला. लसावी जो आलेला आहे म्हणजे आपण काय केलं, लसावी काढण्यापूर्वी ह्या तिन्ही संख्यांचे जे अवयव पडलेले आहेत 2, 2, 2, 3, 5 यांचा गुणाकार केला. काय तो सरळ गुणाकार करा, काय हरकत नाही. 2 दुनी 4, 4 दुनी 8, 8 त्रिक 24 आणि 24 पंचे 120. बघा 2 दुनी 4, 4 दुनी 8, 8 त्रिक 24 आणि 24 पंचे 120. किंवा उलटं करू शकता सोप्या पद्धतीने. 5 त्रिक 15, 15 दुनी 30, 30 दुनी 60, 60 दुनी 120. अशा लसावी पडलं 120. ह्या 120 आलेल्या लसावीला भागिले 60 मिनटं केली तर उत्तर आलं 2 तास. म्हणजे 5 वाजता जे घड्याळ वाजलं होतं, तिन्ही घड्याळ वाजली होती, त्याच्यानंतर बरोबर 2 तास मी अधिक केले. पुन्हा हे तिन्ही घड्याळ 7 वाजता अलार्म करणार आहेत, घड्याळ वाजणार आहेत. हे झालं आपल्या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो. आणि पुन्हा मी अपेक्षा बाळगतो की या ठिकाणी तुमचं उत्तर तुम्हाला हे समजलं असेल, बरोबर ना. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. बघा पुढचा प्रश्न थोडासा वेळ तुम्हाला देतो मी, वाचा बरं, वाचून घ्या. वाचलं का? 10:24 झाले. आता घड्याळामध्ये जर समजा 10:24 झाले असतील, हा दरवेळेला आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये शेवटचं जे गणित असणार आहे हे मागच्या व्हिडिओवर आधारित असणार आहे. कारण मागचे व्हिडिओ तुम्ही पाहिलेत का, त्याचं रिव्हिजन केले का, तुम्हाला ते समजल्यात का, हे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचे शेवटचे जे रिवाईज क्वेश्चन असणार आहे त्यामध्ये असणार आहे. म्हणून मी मागच्या व्हिडिओमध्ये पण त्याच्या मागच्या व्हिडिओचं रिवाईज क्वेश्चन दिला होता. आता ह्या व्हिडिओमध्ये जो शेवटचा प्रश्न आहे तो मागच्या व्हिडिओचा रिवाईज क्वेश्चन आहे बरं का. मागचे व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील तुम्हाला हे प्रश्न सर लिहिता येईल. 10:24 झाले आहेत घड्याळामध्ये. तर ह्या जे 2 काटे आहेत, तास काटे आणि मिनिट काटा, याच्यामध्ये जो तयार होणारा कोण आहे, अंशात्मक कोण आहे, त्या अंशात्मक कोणाचं माप मला सांगा. त्यासाठी सूत्र मी तुम्हाला सांगितलंय, त्या सूत्राचा वापर करा, काय बदलू नका. काय सूत्र आहे? तास गुणले 30 वजा 11/2 गुणले मिनिटे. बरोबर ना. चला तास घालूया. तास किती झालेत? 10 तास झालेत. 30 वजा 11/2 आणि मिनिटे किती झालेत? 24 घातलेत. चला इथे सोडवू आपण. सोडवण्यासाठी दुसऱ्या पेनाचा वापर करतो मी. ह्या 2ने बेग के बे ह्या 24ला भाग लावतो. बेग के बे, 2 दुनी 4. ठीक आहे. आता शिल्लक काय राहिलं बघा. काय शिल्लक राहिलं? चला काय शिल्लक राहिलं? 10 गुणले 30 वजा 11 गुणले 12. कारण खाली काही शिल्लक राहिले नाही, एक बाकी शिल्लक राहिल्या. 10 गुणले 30 वजा 11 गुणले 12. चला 10 गुणले 30 300 आले, वजा 11 गुणले 12 काय येणार आहे हो? 11 12 132. चला 300 मधून 132 गेले, 168°. बघा आता प्रश्न पुन्हा वाचूया. तुम्हाला कदाचित वाटलं असेल हेच या प्रश्नाचं उत्तर आहे, पण नाही आहे. कारण प्रश्न आपण परिपूर्ण वाचलेला नाही आहे. 10:24 झालेले आहेत घड्याळामध्ये आणि घड्याळाच्या काट्यामध्ये तयार होणाऱ्या अंशात्मक कोनाच्या विरुद्ध कोनाचे माप किती असेल. म्हणून एक लक्षात ठेवा, दरवेळेला जर प्रश्न समोर आला तर आपण अंशात्मक कोनाच्या इथेपर्यंत वाचतो. म्हणून मी मुद्दाम हा प्रश्न टाकलेला आहे. अंशात्मक कोनाच्या विरुद्ध कोनाचे माप विचारलेलं आहे. याचा अर्थ जर तुम्ही घड्याळ काढलं तर बघा 10 वाजण्याची अवस्था कुठं असणार आहे. समजा मी ते थोडंसं अंक देतोच, त्याशिवाय आपल्याला समजणार नाही. 12 इथे 3 असणार आहे, इथे 6 असणार आहे, इथे 9 असणार आहे, इथे 1 असणार आहे, इथे 2 असणार, इथे 4 असणार, इथे 5 असणार, इथे 6 झालं, 7 8 10 11. आता 10:24 म्हटल्यानंतर थोडासा तास काटा जो आहे तो 10च्या थोडंसं पुढं गेलेला असणार आहे. बरोबर, इथे कुठेतरी असेल. थोडंसं चेंज करतो, इथे कुठेतरी असेल. आणि 24 मिनटं याचा अर्थ इथे कुठेतरी असेल. मिनिट काटा. आता
ह्या दोन काट्यांच्या मध्ये जो अंशात्मक कोन आहे, बघा प्रश्न काय, 10:24 झाले आहेत, हे घड्याळाकडे बघू शकता, 10:24 झाले आहेत, म्हणजे या कोणामध्ये जो अंशात्मक कोन तुम्हाला दिसतोय त्याच्या विरुद्ध कोनाचं, म्हणजे मी आता जी रिमार्क करायला आलोय, विरुद्ध कोनाचं माप किती आहे. मग काय करावं लागणार हो, सोपं आहे, पूर्ण वर्तुळाचं क्षेत्रफळ असतं 360. या 360 मधून जे आत्ता कोनात्मक माप आलेलं आहे ते वजा करू, बरोबर. उत्तर येणार आहे 360 मधून 168 गेले 192 अंश, आणि हेच या आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे मित्रांनो, बरोबर ना. बघा समजलं असेल, ही अपेक्षा बाळगूया. 10:24 झाले आहेत, घड्याळाच्या काट्यामध्ये तयार होणारा जो अंशात्मक कोन आहे, या अंशात्मक कोनाच्या विरुद्ध कोनाचं माप विचारलं होतं. मग घड्याळ जर पाहिलं तर 10:24 जी अवस्था बघा काट्याची, त्या अंशात्मक कोन आहे त्याच्या विरुद्ध कोनाचं माप, तर ते 192 का आलं, कारण वर्तुळाचं क्षेत्रफळ, काटे जे असतात ते वर्तुळाकार गतीमध्ये फिरतात आपले घड्याळाचे काटे, आणि ते 360 अंशात फिरतात, म्हणून 360 मधून ते 168 आलेलं उत्तर वजा केलं तर 192 उत्तर आलं, आणि हेच विरुद्ध कोनाचं माप आहे. बघा प्रश्न विचारताना जर आपण प्रश्न अर्धवट वाचला गेला तर आपलं उत्तर चुकण्याची शक्यता आहे, कारण पर्यायात 168 सुद्धा असणार आहे आणि 192 सुद्धा असणार आहे. त्यामुळे आपण गडबडीमध्ये 168 पहिला पर्याय दिसतोय, अंशात्मक कोना पण आपण प्रश्न अंशात्मक कोणापर्यंत वाचलेला असतोय आणि आपण उत्तर काढतोय 168 उत्तर येतंय. पर्यायामध्ये पहिलं उत्तर 168 असतं, कारण मुलांच्या बालमानसशास्त्रावर आधारित त्यांनी पर्याय तयार केले असतात आणि त्यामध्ये पहिला पर्याय असतो 168 अंश, आणि आपण गडबडीत गोळा रंगवतो आणि आपल्याला अपेक्षा वाटते की आपलं उत्तर बरोबर आहे. बरं तसं नसतं. आपण पूर्ण प्रश्न न वाचल्यामुळे आपले प्रश्नाचे मार्क हातचे गेलेले असतात. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न पुन्हा वाचत जा, समजून घेत जा आणि पूर्ण वाचत जा. ठीक आहे. अपेक्षा बाळगतो आजचे झालेले हे 5 प्रश्न तुम्हाला चांगले समजले असतील. तुम्ही जर प्रत्येक व्हिडिओ व्यवस्थित काळजीपूर्वक पाहत असाल आणि त्याचं रिव्हिजन करत असाल मित्रांनो, तर तुम्हाला कुठलीही स्पर्धा परीक्षा सोपी जाण्यास अडथळा कुठलाच नाही आहे. ठीक आहे. पुन्हा एकदा तुम्हाला बेस्ट ऑफ लक देतो. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण विविध प्रकारची आणि गणितं सॉल्व करू. ठीक आहे. धन्यवाद. थँक्यू.